विद्यार्थी मित्र, मोटरच्या तपासण्यामध्ये आपण ह्या 5 तपासण्याचे प्रकार पाठीमागच्या तासाला पाहिले होते, त्यातले 4 सविस्तर पाहिले. खरं तर रिवाइंडिंग केलेल्या मोटरची ही 5वी तपासणी घ्यायची गरज नसते. 5वी तपासणी काय आहे आपण त्याच्यानंतर बघूया. मग आपण काय करणार आहे, काल काय काय पाहिलं त्याच्यावरती आपली थोडक्यात चर्चा करूया. आपण काय केलेलं होतं की मोटरच्या तपासण्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहिले, तर ते ग्राउंड दोष तपासणी. आता प्रत्येक तपासण्यांचं काय केलं, त्याची व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर त्याची लक्षणं पाहिली, त्यानंतर त्याची कारणं पाहिली. आता ज्या वेळेस आपण मोटरच्या तपासण्या घेतो त्यावेळेस पहिली तपासणी ग्राउंड दोष तपासणी. ग्राउंड दोष म्हणजे काय, पुन्हा एकदा ह्या तपासण्यावरती रिव्हिजन करूया, त्याच्यानंतर शेवटची तपासणी करू. पहिली तपासणी ज्यावेळेस ग्राउंड दोष तपासणी घेतो त्यावेळेस त्याची व्याख्या आपण पाहिली. ज्या तपासणीमध्ये मोटरच्या बॉडीमधून विद्युत प्रवाह वाहतो त्याला ग्राउंड दोष किंवा अर्थदोष तपासणी असं म्हणतात. अर्थदोष असतो. त्याची लक्षणं काल काय पाहिली ते आपण पाठीमागच्या याच्यामध्ये, त्याच्या बॉडीमधून विद्युत प्रवाह वाहतो हे त्याचं लक्षण आहे. त्याची कारण काय, तर वाइंडिंग वायरवरचं इन्सुलेशन निघालेलं असेल तर ते बॉडीला टच होत असेल, किंवा जॉईंट जर केलेले त्याच्यावरती स्लीव असते, किंवा कॉटन टेप गुंडाळलेला असतो, तो निघून ते जॉईंट बॉडीला टच होत असेल तर ग्राउंड दोष होत असतो. मग त्या दोषाची तपासणी घेत असताना कशा पद्धतीने कृती करायची तर हे त्या ठिकाणी पाहिलं होतं. ग्राउंड दोष तपासत असताना आपण पाहिलं होतं की सेरिस्टेशनचं एक टोक, हे सेरिस्टेशन एक टोक एका टर्मिनलला, दुसरं टोक बॉडीला जोडायचं. यामध्ये जर दिवा लागला तर तो फेज ग्राउंड दोष आहे, दिवा नाही लागला तर ग्राउंड दोष नाही. जर यदाकदाचित त्या फेज मध्ये दिवा लागला तर पुन्हा त्याच्या पुढे आपण जात होतो की त्याच्यामध्ये जेवढे कॉइल आहेत त्या प्रत्येक कॉइलची आपण तपासणी घेतोय, आणि त्या तपासणीमध्ये एक दिवा सेरिस्टेशन लॅम्पचा, एक टोक एका कॉइलला, दुसरं टोक बॉडीला लावायचं. याच्यामध्ये दिवा लागला तर हा ग्राउंड दोष आहे, याच्यामध्ये दिवा नाही लागला ग्राउंड दोष नाही, ग्राउंड दोष नाही, ग्राउंड दोष नाही. म्हणजे थोडक्यात ग्राउंड दोषामध्ये जर सेरिस्टेशन लॅम्प लागला तर तो ग्राउंड दोष आहे, जर दिवा लागला नाही तर ग्राउंड दोष नाही. हे आपण पाठीमागे पाहिलं. त्यानंतर पुढे पाहिलं शॉर्ट दोष तपासणी. शॉर्ट दोषामध्ये 2 प्रकार आहेत, एक सेरिस्टेशन लॅम्प पद्धत आणि दुसरी ग्राउंडर. सेरिस्टेशन लॅम्प पद्धतीमध्ये फेज टू फेज तपासणी असं म्हणतात. फेज टू फेज तपासणी म्हणजे काय, एक फेज दुसऱ्या फेजची शॉर्ट आहे का नाही हे पाहत होतो, परंतु त्याच्या आधी आपण असं बघणार आहे की शॉर्ट दोष म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, त्याची लक्षणं काय हे आपण पाहणार. शॉर्ट दोष म्हणजे काय, 2 वायर विद्युत दृष्ट्या एकत्र येणं त्याला शॉर्ट दोष असं म्हणायचं. यामध्ये जो व्याख्या बघितली, 2 वायर विद्युत दृष्ट्या एकत्र येणं त्याला शॉर्ट दोष म्हणायचं. त्याची लक्षणं काय आहेत, शॉर्ट दोष, शॉर्ट असेल तर फ्यूज जातो, त्याच्यानंतर मोटर गरम होते, वाइंडिंग करण्याची शक्यता असते. हे आपण त्याची लक्षणं. कारण काय, वायरवरचं इन्सुलेशन निघालं आणि ते दोन्ही एकत्र जोडले असेल तर शॉर्ट दोष होतो. त्याची 2 पद्धत आहेत, एक सेरिस्टेशन लॅम्प पद्धत आणि दुसरी ग्राउंडर पद्धत. सेरिस्टेशन लॅम्प पद्धतीमध्ये काय करायचं, एक टोक एका फेजला आणि दुसरं टोक दुसऱ्या फेजला. सेरिस्टेशन लॅम्प या दोन्हीमध्ये जर दिवा लागला तर ए फेज बी फेजला शॉर्ट आहे असं समजायचं. पुन्हा या 2 टोकामध्ये दिवा लावायचा. ह्या दोन्ही टोकामध्ये दिवा लागला तर ते दोन्ही शॉर्ट आहे असं समजायचं. परत बी आणि ए आणि सी या 2 टोकांमध्ये म्हणजे या 2 फेज मध्ये शॉर्ट दोष तपासणी घ्यायची. या ठिकाणी दिवा लागला नाही तर त्या ठिकाणी शॉर्ट. म्हणजे याच्यामध्ये दिवा लागला तर शॉर्ट आहे, जर दिवा लागला तर शॉर्ट नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढं बघतोय की आता ग्राउंडर पद्धत आहे. ग्राउंडर पद्धतीमध्ये काय केलंय, आता ए फेज मध्ये आपण कॉइल शॉर्ट आहे का, बी मध्ये मधली कॉइल शॉर्ट आहे का, सी मधली कॉइल शॉर्ट आहे हे पाहण्यासाठी ग्राउंडर पद्धत आहे. ग्राउंडर पद्धतीमध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण वाइंडिंग वायर बसवलेले, या ठिकाणी कॉइल बसवले, या ठिकाणी ग्राउंडर ठेवलेला आहे, या ठिकाणी हॅसोब्लेडचा तुकडा ठेवलेला. ज्या स्लॉट वरती ग्राउंडर ठेवलेला आहे एका बाजूला, कॉइलच्या एका बाजूला, आणि कॉइलच्या दुसऱ्या बाजूच्या स्लॉट वरती हॅसोब्लेडचा तुकडा ठेवायचा.
ग्राउंडरला सप्लाय दिल्यानंतर सिंगल फेज वरती चालणारे ऍज अ ट्रान्सफॉर्मर पद्धतीने हे छोटंसं युनिट आहे. सप्लाय दिल्यानंतर जर ही कॉइल शॉर्ट असेल तर हेक्सॉ ब्लेडचा तुकडा थरथरतो. जर थरथरल्यानंतर ती कॉइल शॉर्ट नाही, त्याच्यामध्ये टर्न एकमेकाला चिकटलेले नाही, मग काय करायचं, पुन्हा ही इकडच्या स्लॉट वरती ग्राउंडर आणायचा, हेक्सॉ ब्लेडचा तुकडा पुढे सरकवायचा, परत ग्राउंडर सरकवायचा, हेक्सॉ ब्लेड. ग्राउंडरला हेक्सॉ ब्लेडचा तुकडा कुठे ठेवायचा, ग्राउंडर ठेवायचा पहिल्या कॉइलच्या म्हणजे कॉइलच्या पहिल्या बाजूच्या स्लॉटवरती. दुसरी बाजू कुठे ठेवायची ग्राउंडरची, हेक्सॉ ब्लेडची दुसऱ्या कॉइलच्या दुसऱ्या बाजूच्या स्लॉटवर. म्हणजे उदाहरण मी इथं तुम्हाला सांगतो, हे स्लॉट आहे, कॉइल अशा बसवले, इथं ग्राउंडर जर ठेवला तर हेक्सॉ ब्लेडचा तुकडा या ठिकाणी ठेवायचा. म्हणजे ग्राउंडरच्या इथे ठेवल्यानंतर हेक्सॉ ब्लेडचा तुकडा इथे ठेवायचा आणि त्या ठिकाणी हेक्सॉ ब्लेडचा तुकडा थरथरला तर आपण समजायचं की ती कॉइल शॉर्ट आहे. अशा पद्धतीने ग्राउंड. त्याच्यानंतर पुढे ओपन दोष तपासून. ओपन दोषामध्ये काय केलं, ओपन दोषामध्ये ओपन म्हणजे काय, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विद्युत प्रवाह सतत वाहणे, त्याला कंटिन्युटी म्हणतात. ओपन म्हणजे त्याच्या विरुद्ध, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवाह वाहत असताना मध्येच खंडित होणे त्याला ओपन दोष असतात. म्हणजे वायर कट झालेली असेल तर त्याला ओपन दोष असतात. ओपन दोषाची लक्षणे काय, मोटर कमी वेगाने फिरते किंवा मोटर फिरत नाही. कारण काय, बसवत असताना वायर कट झालेली असेल तर ओपन दोष. दुसरं कारण काय, वायरचं जॉईंट करत असताना जॉईंट वरचं इन्सुलेशन न काढता जर जॉईंट दिला तर त्या ठिकाणी ओपन दोष लागतो. म्हणजे अशा पद्धतीने ओपन दोषाची कारण होईल. आता ओपन दोष तपासत असताना काय करायचं, सिरीज टेस्ट लॅम्पचं एक टोक एका टोकाला, दुसरं टोक सिरीज टेस्ट लॅम्पचं त्या फेजच्या दुसऱ्या टोकाला. म्हणजे सिरीज टेस्ट लॅम्पचं टोक ए फेजच्या दोन्ही टोकाला किंवा बी फेजच्या दोन्ही टोकाला किंवा सी फेजच्या दोन्ही टोकाला. ए फेजच्या दोन्ही टोकांना जोडल्यानंतर जर दिवा लागला तर ओपन दोष नाहीये. पहिल्या दोन टेस्ट मध्ये दिवा लागला तर तो दोष आहे, दिवा लागला तर ग्राउंड दोष आहे, दिवा लागला तर शॉर्ट दोष आहे. पण ओपन दोषामध्ये उलट आहे, दिवा लागला तर ओपन दोष नाहीये, लक्षात ठेवा. तर या पद्धतीने इथं दिवा लावायचा, तिथं ओपन दोष नाहीये. इथं जर दिवा लागला नाही तर बी फेज मध्ये ओपन दोष आहे, सी फेज मध्ये दिवा लागला तर ओपन दोष नाही. मग इथं बी आणि बी1 आणि बी2 बी फेजच्या दोन्ही टोकांना सिरीजचे लॅम्प लावल्यानंतर जर दिवा लागत असेल तर चांगला कंटिन्युटी आहे, ओपन दोष नाही. पण दिवाच लागला नाही तर त्या ठिकाणी ओपन दोष आहे. मग ओपन दोष असेल तर पुन्हा आपण या चार पाहिजे त्या प्रत्येक कॉइलच्या ठिकाणी त्याची तपासणी करायची. प्रत्येक ठिकाणी तपासणी करत असताना काय करणार आपण, सिरीज टेस्ट टोक या ठिकाणी, दुसरं टोक या ठिकाणी. जर या ठिकाणी दिवा लागला, या ठिकाणी दिवा लागला तर ओपन दोष नाही. इथं दिवा लागला ओपन दोष नाही, इथं दिवा लागला ओपन दोष नाही. पण इथं जर दिवा लागला नाही तर इथं ओपन दोष आहे असं समजायचं. मग तेवढीच कॉइल बाजूला काढायची आणि ती कॉइल बाजूला काढून त्याच्यामध्ये आपण ती कॉइल रिवेंडिंग करून टाकणार. अशा पद्धतीने ओपन दोष आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्या पुढे आपण बघितलं की रिव्हर्स दोष म्हणजे काय. रिव्हर्स दोष म्हणजे काय, रिव्हर्स दोषामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हर्स म्हणजे काय, चुकीची जोडणी होते. रिव्हर्स जोडणी म्हणजे जोडणी आपण कशी करत असतो, हा पहिला कॉइल आहे, त्यातून क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज, क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रवाह होत असेल तर इथं विरुद्ध वाहतो, परत सरळ जाणार, परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने परत विरुद्ध आणि या पद्धतीने. विद्युत प्रवाह काय होतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने परत विरुद्ध दिशेने, परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, परत विरुद्ध दिशेने, या पद्धतीने वाहिला तर परफेक्ट. जर चुकून आपली जोडणी या पद्धतीने जर झाली की आपण हे टोक शेवटच्या टोकाला जोडायला पाहिजे, पण चुकून जर हे टोक पहिल्या टोकांना जोडलं गेलं, अशी जोडणी झाली तर विद्युत प्रवाह कसा वाहणार आहे, यातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहिलं तर यातून सुद्धा असा वाहणार. म्हणजे ही कॉइल काय झाली, चुकीची बसवली. मग आता काय करायचं, हे चेक करायचं असेल तर 24 व्होल्ट बॅटरीचा सप्लाय द्यायचा.
24 व्होल्ट बॅटरीचा सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी काय करणार आहे आपण, चुंबक सूची मी पुन्हा इथं जोडणी आपली सुलट जोडतो, ज्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आहे त्या पद्धतीने. आता इथं काय होतंय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतोय, इथं उलट वाहतोय, इथं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, इथं उलट दिशेने. 24 व्होल्ट बॅटरीचा सप्लाय दिला निगेटिव्ह. इथं आपण चुंबक सूची आणायची, एक चुंबक सूची घ्यायची. ही चुंबक सूची घेतल्यानंतर या चुंबक सूचीचं जे टोक आहे, आतला निडल आहे, त्याची दिशा वरती असेल किंवा खाली असेल. उदाहरणार्थ इथं वरती आहे, इकडे वाहतोय म्हटल्यानंतर याची वरची दिशा असेल, तर इथं असल्यानंतर दिशा कशी असणार आहे, विरुद्ध असणार आहे, म्हणजे याची दिशा खाली असणार. परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने याची दिशा वरच्या दिशेने, पुन्हा याची दिशा खालच्या दिशेने. या पद्धतीने घड्याळाच्या काट्याची चुंबक सूचीची दिशा बदलली गेली पाहिजे. म्हणजे जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असेल तर वरती, म्हणजे एका कॉइल मधून वरती वाहील, परत खाली, परत वरती, परत खाली. जर हे कनेक्शन जर तुमचं चुकीचं झालेलं असेल, चुकून हे असं जोडलेलं असेल, तर चुंबक सूची इथं वरती दाखवेल, इथं सुद्धा वरती दाखवेल, परत वरती दाखवेल आणि परत खाली दाखवेल. म्हणजे हा कॉइल आहे ती रिव्हर्स चुकीची जोडली गेलेली असतात. मग हे चुंबक सूचीच्या ह्या परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. रिवाइंडिंग केलेल्या मोटरच्या रिव्हर्स दोष तपासणी कशा पद्धतीने. सुरुवातीला रिव्हर्स दोष म्हणजे सांगायचा की जर चुकीने जोडणी चुकीची होणे त्याला रिव्हर्स दोष म्हणतात. लक्षणं काय, एक तर मोटर फिरणारच नाही, एखाद्या कॉइलची जर झाली असेल तर कमी वेगाने फिरेल. कारण काय, आपल्या नजर चुकीने ती जोडणी चुकीची केलेली असेल. त्याची काय करायचं, या पद्धतीने चुंबक सूची घ्यायची, 24 व्होल्ट बॅटरीचा सप्लाय द्यायचा, प्रत्येक पोल वरती किंवा प्रत्येक कॉइल वरती चुंबक सूची ठेवायची. त्यांनी प्रत्येक वेळी दिशा बदलली पाहिजे. पहिल्या याच्यात वरती टोक असेल तर इथं खाली, परत वरती, परत खाली, या पद्धतीने त्यांची दिशा असली पाहिजे, बदलली पाहिजे. आणि बदललेली दिशा असेल तर योग्य पद्धतीने त्याची जोडणी आहे असं सांगायचं. जर दिशाच बदलली नाही, एका दिशेला दोन्ही टोक असतील तर शेजारचा पोल किंवा कॉइल चुकीची झाली असं म्हणतोय. अशा पद्धतीने आपण रिव्हर्स दोषाची काल आपण माहिती बघू. आता शेवटचा जो मुद्दा आहे इन्सुलेशन रेजिस्टन्सची तपासणी, तर हा नवीन मोटरला नाहीये. इन्सुलेशन म्हणजे त्याच्यावरती त्या वाइंडिंग तारेवरती असणाऱ्या अवाहक पदार्थाची ताकद. मग इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, मोटरचा लाईव्ह भाग म्हणजे टोक, टर्मिनल आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणतात. मी काय सांगतो बघा, ही मोटर आहे, मी मुद्दाम रिमाइंडिंग जोडलेली मोटरचं तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आपल्याला नवीन मोटरची घ्यायची गरज नाही, इन्सुलेशन रेजिस्टन्स सिलेबस मध्ये सुद्धा नाही. पण एक आपल्याला तुम्हाला माहितीसाठी सांगितलं की इन्सुलेशन रेजिस्टन्स हा मोजला पाहिजे. मोटरचा लाईव्ह भाग म्हणजे टर्मिनल आणि आहे बॉडी, यामध्ये जो रेजिस्टन्स आहे त्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणायचं. मोटरचं टर्मिनल, त्या तारेवरती असणाऱ्या अवाहक पदार्थाचं आवरण, परत त्याच्यावरती असणारा पेपरवरती त्याच्यानंतर वार्निश, टेप गुंडाळलेली आणि त्याच्यावरती केलेलं वार्निश, हे सगळं अवाहक पदार्थाचं त्याच्यावरती आवरण असतं. त्यातून जर विद्युत प्रवाह वाहत असेल, लिकेज झाला तर इन्सुलेशन रेजिस्टन्स तपासणं गरजेचं आहे. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, पुन्हा मी एकदा सांगतो, मोटरचा लाईव्ह भाग आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणतात. मोटरचा लाईव्ह भाग आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणतात. तो IR या सांकेतिक चिन्हाने दाखवतात. त्याचं एकक आहे मेगा ओम. इन्सुलेशन रेजिस्टन्सचं एकक आहे मेगा ओम. हे सांगितलं. तुम्हाला कुठेतरी ते परीक्षेला विचारलं जाणार आहे, प्रॅक्टिकल मध्ये असेल, थिअरी मध्ये असणार आहे, ते कुठेतरी विचारलं जाणार आहे. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, मोटरचा लाईव्ह भाग आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणतात. तो IR या सांकेतिक चिन्हाने दाखवतात. त्याचं एकक मेगा ओम आहे, मेगा ओम. आता तो मोजतात कशाने, तर मेगरच्या साह्याने. म्हणजे सुरुवातीला काय पाहिजे, इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्याख्या पाहिजे, त्याचं सांकेतिक चिन्ह पाहिजे,
त्याच्यानंतर त्याचं एकक पाहिजे, त्याच्यानंतर साधन पाहिजे. कशाची साहाय्याने मोजतात आपण गेल्या वर्षी बघितलेलं होतं. ॲमीटर म्हणजे विद्युत प्रवाह म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे विद्युत प्रवाह, त्याचं सांकेतिक चिन्ह आय, बरोबर आहे. म्हणजे विद्युत प्रवाहाची व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर त्याचं सांकेतिक चिन्ह पाहिलं, विद्युत प्रवाहाचं एकक अँपिअर पाहिलं, साधन ॲमीटरच्या साहाय्याने, ॲमीटर हे त्याचं साधन, तसंच व्होल्टमीटर वगैरे सगळं पाहिजे. पण इन्सुलेशन रेजिस्टन्स या बाबतीत लक्षात ठेवा. सुरुवातीला इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, मोटरचा लाईव्ह भाग आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणतात. सांकेतिक चिन्ह आर एकक आहे, मेगा ओम एकक सांकेतिक चिन्ह. हे मोजतात कशाच्या साहाय्याने, मेगरच्या साहाय्याने किंवा इन्सुलेशन टेस्टर असं दुसरं नाव, मेगर किंवा इन्सुलेशन टेस्टर, पण सर्रास प्रचलित नाव मेगर. मग आता तो मोजताना कसा मोजला जातो थोडक्यात पाहूया आणि त्याच्यानंतर या मुद्द्याला संपूया. आता हे मेगर आहे, मेगर या पद्धतीने त्याचा 2 याला हँडल, त्याच्यामध्ये 0 ते 500 व्होल्ट या क्षमतेचा आपण हँडल फिरवल्यानंतर आर्मेचर सायकलला लावल्यानंतर जसं त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होतं तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आर्मेचर असतो, 2 चुंबक आणि त्याच्यामध्ये विद्युत शक्ती, विद्युत दाब निर्माण केला जातो. हा याला सप्लाय केला मेगर आहे, त्याच्यावरती दर्शक काटा आहे, हा हँडल, त्याची 2 टोकं कुठं जोडणार आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, मोटरचा लाईव्ह भाग म्हणजे एक टोक या ठिकाणी जोडलं, दुसरं बॉडी आणि मेगरचा हँडल 160 आरपीएम ने फिरवल्यानंतर येणारा रीडिंग हा त्या मोटरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स होतो. हा इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम पेक्षा जास्त असला पाहिजे. इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम पेक्षा जास्त असला पाहिजे. इन्सुलेशन रेजिस्टन्स जर 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर याच्यावरचं असणारं अवाहक पदार्थाचं आवरण वीक झालंय असं समजायचं. म्हणजे त्याच्यावरती असणारं अवाहक पदार्थाचं आवरण आहे, इन्सुलेशन टेप आहे, कॅप आहे, वायरिश आहे, हे सगळं वीक झालेलं असेल तर इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होतो. इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी झाला तर त्या वीक झालेल्या इन्सुलेशन मधून विद्युत प्रवाह लिकेज होतो, बाहेर येतो आणि मोटरच्या बॉडीमधून विद्युत प्रवाह वाहू शकतो. म्हणून इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 1 मेगा, नव्या मोटरचा 20, 25, 30 वगैरे भरपूर असतो. म्हणजे किती असला पाहिजे, 1 मेगा ओम पेक्षा जास्तीत जास्त असला पाहिजे. काय काय मुद्दे पाहिजे, इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय त्याची व्याख्या, मोटरचा लाईव्ह भाग आणि बॉडी यामधल्या रेजिस्टन्सला इन्सुलेशन रेजिस्टन्स असं म्हणतात. लक्षणं काय, हा इथं लक्षणं नाही, त्याची व्याख्या पाहिजे, पण इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्याख्या पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे आपण, त्याचं सांकेतिक चिन्ह आय आर, इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम. कशाच्या साहाय्याने मोजतात, मेगरच्या साहाय्याने. परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात, मेगरच्या साहाय्याने. कृती कशा पद्धतीने जोडतात, मेगरचं एक टोक एका टर्मिनलला, दुसरं टोक बॉडीला जोडायचं, याचा हँडल 160 आरपीएम ने फिरवायचा, येणारा रीडिंग हा त्या मोटरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स संपला. मग तो 1 मेगा ओम पेक्षा जास्त असला पाहिजे. 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर ते इन्सुलेशनची स्ट्रेंथ, ताकद कमी झालेली आहे आणि ती इन्सुलेशनची ताकद कमी झाली तर त्या बॉडीमधून विद्युत प्रवाह वाहू शकतो. मग आता ही इन्सुलेशनची ताकद वाढवण्यासाठी काय केलं जातं, तर तुम्ही बघितलं असेल नदीला पूर आला किंवा विहिरीचं पाणी वाढलेलं असेल आणि मोटर पाण्यामध्ये बुडली असेल तर ती मोटर काढली जाते. मोटर काढून ती सुकवली जाते 200 वॅटचा बल्ब सोडून आणि त्याच्यानंतर त्याचं इन्सुलेशनची ताकद कमी झालेली असते. मग त्याला वार्निश केलं जातं. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी जर झाला तर त्याच्यावरती वार्निश होतायचं, पुन्हा गरम करायचं. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे, त्याला गरम करून बेकिंग करून त्याला वार्निशिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे बेकिंग आणि वार्निशिंग कशा पद्धतीने केलं जातं तर पुढचा मुद्दा आहे. आपण हा 9वा मुद्दा संपला. शेवटचा मुद्दा आहे मोटरला टेपिंग करणे, वार्निशिंग करणे आणि बेकिंग करणे. हे शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहे की एखाद्या मोटरला वार्निश करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं जातं, त्या वार्निशच्या पद्धती काय काय, वार्निशचे प्रकार काय, हे सगळं आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये बघणार आहे आणि हे प्रकरण इथे संपणार आहे. तरी ह्या मुद्द्याला 2 भागामध्ये मुद्दाम आपण
20-20, 25-25 मिनिटाचा जर घेण्यापेक्षा शॉर्ट मध्ये जर महत्वाचे मुद्दे समजले तर आपण थोडक्यातच घेतोय. साधारणतः 15 ते 20 मिनिटाचे व्हिडिओ होतात. तर त्याच्यामध्ये जेवढा होईल ते, नसेल तर 2 भागामध्ये आपण हे प्रकरण आपण इथं संपवणार आहे. आजच्या तासाला आपण पाठीमागच्या सगळ्या तपासण्या आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स याच्यावरती सविस्तर माहिती पाहिली. इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याची व्याख्या पाहिली, त्याचं सांकेतिक चिन्ह पाहिलं, त्याचं एकक पाहिलेलं आहे, एकक नंतर साधन पाहिलं कशाच्या साह्याने मोजतोय, आणि साधन पाहिल्यानंतर कशा पद्धतीने ते मोजलं जातं त्याची कृती पाहिली. कृतीमध्ये त्याचा रिझल्ट काय ते बघितलं. जर इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी असला, 1 मेगावॉट पेक्षा कमी आला, तर त्याला काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. पुढच्या तासाला आपण पुढचे मुद्दे पाहू. ठीक आहे.